एक सुनीता पवार म्हणून बाई आहेत, त्या बांधकामावर काम करत असताना त्यांचे हात गेले अपंग, नवरा त्यांना सोडून पळून गेला. त्याचा आय गेस व्हिडिओ मी टाकला होता, खूप व्हायरल झाला होता. त्यांच्या पत्र्याच्या घरात वर्षा उसगावकर आणि आम्ही गेलो होतो आमच्या हवाबाई सिनेमाच्या निमित्तानं प्रमोशनला. तेव्हा त्यांनी एकच इच्छा सांगितली की सर माझं डोक्यावर छप्पर व्हावं अशी माझी फार इच्छा आहे, कारण का माझं पुढे काय होईल मला माहीत नाही. 2 मुलं आहेत, त्यांचं तरी निदान हे होईल. म्हणजे मी प्रयत्न करतो. आणि मी त्यांचा व्हिडिओ तो व्हायरल केला तर खूप लोकांनी त्यांना आर्थिक मदत हे पाठवली. निलेश, मी वाटतं माझ्या ह्याच्यामुळं व्हिडिओ टाकण्यानं त्यांना आर्थिक मदत झाली ह्याचं मला समाधान होतंच, पण म्हटलं तिला घर कसं हे करता येईल. तर निलेश, एका मंत्री महोदयांकडं आम्ही आशा पारिकजन आम्ही प्रयत्न करत होतो की तिला हे करणार. त्या मंत्री महोदयांनी आज भेटू उद्या भेटू 6-7 महिने टोलवलं. मग मी अजितदादांकडे शब्द टाकला आणि अजितदादांची माझी ओळख होती, 2012पासूनची ओळख होती वगैरे. म्हटलं दादा असं असं. मग त्यांचा एक कार्यक्रम होता पिंपरी चिंचवडला, तिथं त्या बाईला मी पाठवलं, ती भेटली. दादांनी ते सगळं बघितलं. पुन्हा दुसऱ्या दिवशी तिला सकाळी 6 वाजता बोलवलं, तिच्याकडनं ते ॲप्लिकेशन घेऊन घेतलं आणि म्हणाले होईल. त्या आयुक्तांना सूचना दिल्या. निलेश, 1-1.5 महिन्याच्या आत तिचं काम झालं. क्या बात आहे. तिला तो फ्लॅट मिळाला ना. पण माझ्या जर शब्द, आणि दादांनी असं खूप ठिकाणी केलेलं आहे. फक्त आता काही ती नावं मला घ्यायची नाहीत, पण खूप मी ज्याला ज्याला सांगितले दादा ह्याला मदत पाहिजे ह्या व्यक्तीला, कलाकारांना देखील कलाकारांना पण केलेली आहेत. पण ते कलाकार कुठे उल्लेख करत नाहीत निलेश, म्हणून मग माझं डोकं फिरतं. की त्यांना वाटतं की या पक्षाचं नाव घेतलं की अरे मग त्या पक्षाचा नाराज होईल. काय संबंध? तुम्ही पक्ष बघू नका ना, ती व्यक्ती बघा ना. त्या व्यक्तीने मदत केलेली आहे ना, त्याची जाणीव ठेवा. पण असं सूचकतेने काही नावं घेऊ शकता का, की नाव न घेता काही सूचकता दाखवू शकता काय? जाऊ द्या, आपले दात आपले चोट. की अजितदादांनी या कलाकाराला खूप मदत केली पण त्याची जाण नाही. सगळ्यांना केलेली. आणि कलाकारांनी नाही हे केलं की त्यांना वाटतं अरे मग ह्यांचं घेतलं तर मग ह्या पक्षाचे नाराज होतील, त्या पक्षाचे नाराज होतील, कशाला.